होळीच्या पहिले या 5 वस्तू जरूर घरी आणून ठेवाव्यात. होळीपूर्वी चांदी किंवा पितळाचे नाणे खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. हे घरात लक्ष्मीची कृपा टिकवून ठेवण्यास मदत करते. विशेषतः जर हे नाणे होळीच्या पूजेमध्ये समाविष्ट केले तर ते आर्थिक समृद्धी आणि संपत्ती वाढीचे प्रतीक बनते. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सुख समृद्धी वाढवण्यासाठी होळीपूर्वी नवीन झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि ते खरेदी केल्याने घरात आर्थिक धैर्य राहते. होळीच्या शुभ प्रसंगी धान्य आणि मिठाई खरेदी करून आणि गरजूंना दान करून पुण्य प्राप्त होते. यासोबतच यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धीची आणि संपत्तीची वाढ होते. होळीमध्ये रंगांचे विशेष महत्त्व असते, परंतु जर तुम्हाला शुभ हवे असेल तर रासायनिक रंगाऐवजी नैसर्गिक गुलाल किंवा हर्बल रंग निवडा. नैसर्गिक रंग सकारात्मकतेला चालना देते. नंबर 5. होळीच्या दिवशी भगवान विष्णू आणि नारद मुनींची विशेष पूजा केली जाते. म्हणून या दिवशी दिवा, अगरबत्ती, गंगाजल आणि नारळ यासारखी पूजा साहित्य खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. हे घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते. नंबर 6. काळे तीळ. हिंदू मान्यतेनुसार जर काळे तिळाचे काही दाणे होळीत टाकले तर व्यक्तीच्या जीवनातील सर्व निगेटिव्ह एनर्जी समाप्त होते. सुकलेले नारळ होळीमध्ये टाकल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि वर्षभर आपल्या घरामध्ये धनाचा पाऊस पडतो. नंबर 7. जर आपल्या घरामध्ये खूप दिवसापासून एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्याच्यावरून काळे मिरे आणि कापूर त्याच्यावरून उतरवून होळीमध्ये अर्पण करून द्यावे. ह्यामुळे त्या व्यक्तीला आजारापासून मुक्ती मिळेल. नंबर 8. घरातील सर्व सदस्यांनी मोहरीच्या तेलाची पेस्ट करून संपूर्ण शरीराची मालिश करावी. त्यातून जी काही घाण निघेल ती होलिका अग्नीत टाकावी. असे केल्याने तुमच्यावरील कोणत्याही जादू टोण्याचा किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव संपतो आणि तुम्हाला चांगले आरोग्य मिळते. नंबर 9. घरातील एखाद्या व्यक्तीवर उपचार सुरू राहिल्यास आणि उत्पन्नाचा मोठा भाग आजारावर खर्च होत असल्यास तर होलिकेच्या अग्नीची राख होळीच्या दिवशी घराभोवती आणि दारावर पसरवल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही आणि रोगांपासून मुक्ती मिळते. होळीची राख घराभोवती आणि मुख्य दरवाजावर शिंपडा. असे केल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करणार नाही. घरात नेहमी सकारात्मकता आणि सुख समृद्धी नांदेल. नंबर 10. होलिका अग्नीतून उरलेली राख त्रिपुंडाच्या रूपात कपाळावर लावल्याने सर्व देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते. होलिकाचे भस्म शिवलिंगावर अर्पण केल्याने रोग आणि दुःख दूर होतात. नंबर 11. होळीच्या दिवशी रात्री इतर उपायांसह हनुमानजींची पूजा करणे शुभ मानले जाते, ज्यामध्ये तुम्ही हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पठण करू शकता. तसेच हनुमानजींना सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा आणि जोळाचा नैवेद्य दाखवा. विधीनुसार पूजा करा. हार, फुले, प्रसाद इत्यादी अर्पण करा. आरती करा. जर तुम्ही प्रसाद म्हणून गूळ आणि हरभरा दिला तर ते उत्तम राहील. असे केल्याने बजरंगबली प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील. तर नंबर 12. होलिका दहनानंतर कपाळावर चिमूटभर राख लावावी. डावीकडून उजवीकडे 3 आडव्या रेषा काढून ते लागू करा, ज्याला त्रिपुंड म्हणतात. असे केल्याने 27 देवता प्रसन्न होऊन
त्याला आशीर्वाद देतात. नंबर 13, तर एखाद्या सदस्याची तब्येत वारंवार बिघडत असेल आणि त्याच्यावर कोणत्याही औषधाचा परिणाम होत नसेल तर होळीच्या दिवशी सुपारीची पाने आणि 2 लाल गुलाबाची फुले आणि बताशा घेऊन रुग्णाच्या अंगावर 31 वेळा उतरावून घ्यावी आणि सूर्योदयापूर्वी चौकात ठेवावी. असे केल्याने हा आजार हळूहळू निघून जातो. नंबर 14, होळीच्या दिवशी देवाला गुलाल वाहा. होलिका दहनातून आणलेल्या भस्माने शिवलिंगाला अभिषेक केल्यास शुभ फळ मिळेल. यानंतर तुम्ही कोणत्याही आवडत्या रंगाने होळी खेळू शकता. यामुळे लोकांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढते. नंबर 15, धार्मिक मान्यतेनुसार होळीच्या दिवशी देवांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे दोष दूर होतात. ज्या लोकांचे लग्न होत नाही किंवा वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत त्यांनी होळीच्या रात्री विधीनुसार भगवान शंकराची पूजा करावी. असे केल्याने व्यक्तीचे लवकर लग्न होण्याची शक्यता असते. या कारणास्तव जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर त्याने होलिका दहनानंतर त्याच्या भस्माने भगवान शंकराची पूजा करावी. असे केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळू शकते. नंबर 16, होळीच्या दिवशी मांसाहारी अन्न टाळणे उचित आहे. धार्मिक दृष्टिकोनातून होळीचा सण शांती, बंधुता आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मांसाहारी अन्न त्याला नाकारते. याशिवाय अनेक हिंदू अनुयायांसाठी मांसाहारी सोडणे हे एक पुण्यकर्म मानले जाते. नंबर 17, होळीच्या दिवशी दारू आणि मद्यपान टाळण्याचा सल्ला दिला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार मादक पदार्थ माणसाच्या विवेकाला हानी पोहोचवतात आणि त्याने संयमी आणि शुद्ध मनाने देवांची उपासना करावी. आंबट किंवा तळलेले पदार्थ काही धार्मिक परंपरा होळीच्या दिवशी जास्त तळलेले किंवा आंबट पदार्थ टाळण्याचा सल्ला देतात कारण ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.